मजूर टंचाई व बैलजोडी सांभाळणे कठीण. शेतकरी यंत्रणेकडे वळले. पूर्वी मोठा असो किंवा लहान शेतकरी, प्रत्येकाकडे बैलजोडी असायची. मात्र काळानुसार मजूर टंचाई वाढू लागल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मजुरांच्या अभावामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करणेही कमी केल्याचे चित्र आहे. तसेच वर्षभर बैलजोडी सांभाळणेही शक्य नसल्याने आता शेतकरी यंत्रणेकडे वळतावा दिसत आहेत. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. लागवडीनंतर शेतातील विविध कामांसाठी मजूर व बैलजोडीवर अवलंबून न राहता शेतकरी यंत्रांच्या सहाय्याने कामे करत आहेत. एका यंत्राच्या मदतीने वखरणी, रोटावेटर, रोपांना माती लावणे, टिलर अशी 4 कामे सहज करता येतात. मजूर नसल्याने शेतकरी स्वतःही ही यंत्रे चालवून काम करू शकतात. यंत्रांच्या वापरामुळे वेळेची आणि पैशाची बचत होत असून कामाची गुणवत्ता देखील सुधारत असल्याचे केळी उत्पादक शेतकरी शिवाजी पाटील यांनी सांगितले. कसलं पीक आहे आणि आपण सध्या शेतात काय काम करतायत? सर, आपण इथे शेतात केळी आहे, त्या केळी वखरण्याचं काम चालू आहे. आपण यंत्रणाच्या साहाय्याने वखरणी करतायत, काय काय फायदा आहे याच्यापासून? याचा फायदा आहे की मजूर मिळत नाही, बहुत हाकल्याला जोडी लागत नाही आणि टाईमावर जोडी मिळत नाही, मजूर मिळत नाही. त्याच्यामुळे यंत्राच्या सहाय्याने मी वखरतोय, रोटा करतोय. रोटा कर. तर जोडी जर राहिली तर मग त्याला वर्षभर जोडी कधी राहिली तर आपल्याला फक्त आम्ही केळी 2च हवा करतो. मग ती जोडी 12 महिने अंगावर पडते. त्याला 12 महिने चारा खाऊ घ्यावं लागतं, ते घ्यावं लागतं. त्याच्यापेक्षा 2च दिवस मशीचं काम असतं, नंतर जोडीचे काम राहत नाही. म्हणजे आता बैलजोडी सहसा कोणी वापरत नाही. मजुराबाई मजूर मिळत नाही त्यामुळे मिळत नाही. अच्छा, आता हे जे यंत्रणा आहे हे यंत्रणाला काय म्हणतात? त्याला क्रूसिव्हिटर म्हणतात. याच्यापासून का शेतातले कुठले कुठले कामं होतात? त्याच्यातून सगळं तुमच्या रोटाव्हिटर होतो, वखर होतो, टिलर होतो, माती लावणे होते. 4 काम होते याच्यापासून. अच्छा, जर मजुराच्या साहाय्याने आपण आणि बैलजोडीच्या साहाय्याने ते कामं केले तर त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? याच्यात वेळ वाचतो, पैसा वाचतो, काम चांगलं होतं. काम चांगलं. आणि म्हणजे आपण याच्या यंत्रणाच्या साहाय्याने स्वतः काम करू शकतो. स्वतः काम करू शकतो. मजुराचे आपल्याला थोडक्यात आज मजूर भेटत नाही, त्यामुळे आपण स्वतः काम करावं लागतं. काम करावं लागतं आहे. किती आहे दादा आपलं हे क्षेत्र? येतं शेतं माझ्याकडे सगळे 36 बिघे, 4 एकर लावलेली केळी. केळी लागली वगैरे. काय नाव आहे दादा आपलं? शिवाजी एकनाथ पाटील, माचला, तालुका चोपडा. ओके.